चला मॅच ऑन होते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर देवानंद वळवी. पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष कोम बॅटिंग मार्क वरती. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, जोरदार मारला फटका. तिकडे शतरक्षक होता आणि शतरक्षक करत नाही चुकी आणि पहिल्याच चेंडूवरती बिग ब्लो, मोठा हादरा बसतोय. टायगर स्पोर्ट्स बिबेळा संघाचा एक महत्वाचा खेळाडू बॅक टू डगआउट. संतोष कोम गॉन. पहिला चेंडू पाहिला तर स्लॉट मध्ये होता, जोरदार माराचा फटका खेळला होता पण तो मिस्टामिक स्ट्रोक झाला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर चांगला झेल घेतला तिकडे आणि संतोष कोम यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय या चेंडूवरती. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय कल्पेश कोठावले. काल पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीगचं जे काल हे झाले टीम सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये कल्पेश कोठावले सुद्धा एका संघामध्ये निवड झाली त्यांची. पुढच्या देवाना यांचा यावेळेस पाहिला तेज तर्रार चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. त्याच कारणास्तव पंचांनी इशारा केला वाईटचा इशारा. या वाईट चेंडूमध्ये अवांतर धावा आणि संघाचं खातं उघडलं या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती एक मोठा आदरा बसवला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा देवानंद यांचा. यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. आता पाहतोय तो नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो आणि सरळ जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. अडीचशे या ठिकाणी आपण पाहतोय गणेश कोठावळे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे रवींद्र मूर्ती चषकामध्ये. यावेळेस पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये चांगला शतरक्षक पाहायला मिळाला परंतु 2 धावा घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. कल्पेश आला आणि कल्पेश यांनी धावफलक सुरू केलाय कारण पहिल्या चेंडूवरती एका आधारस्तंभ जो बोलला जातो ना बिरबीवाडा संघाचा तोच ढासाळला होता परंतु कल्पेश यांनी चांगली फटकेबाजी करण्याचं काम सुरू केले. पुढचा चेंडू देवानंद यांचा. यावेळेस पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यष्टांच्या समोर आढळत आणि पंचाने इशारा दिलाय LBW च्या रूपामध्ये. कल्पेश बॅक टू डगआउट गॉन. Yes sir, thank you DJ. नवीन फलंदाज जितू माळी. हॅलो रघुनाथ जोगर यांना विनंती आहे आपण या आपला सन्मान या ठिकाणी करायचा आहे आयोजकांना. येस थँक्यू. मागच्या चेंडूवरती पाहिलं तर फाईन लेग मध्ये चौकार आला होता. यावेळेस पाहिलं चांगला फटका आहे परंतु शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. या शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. षटक संपलंय पहिलं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती
15 या आकड्यावरती 2 गडी बाद 15 धावा. तुझी ओठाची सांग ना पोरी तू कोठची ना त्या गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर विकास वळवी. राईट ओव्हर द विकेटचा मारा करत प्रेम जाधव साठी पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. घुटना टेक हा फटका खेळला होता नक्कीच, परंतु सूर्य डोळ्यासमोर आणि पाहिलं तर एक झेल सोडलाय आणि प्रेम जाधव सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. आणि पाहिलं तर या जीवनदानाचा फायदा नक्कीच घेणार प्रेम. जोरदार माराचा फटका खेळला होता नक्कीच, पण मिस्टामिन स्ट्रोक होता. चेंडू हवेत बराच काळ होता. पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली होती असं वाटते मला, कारण वाह काय किपिंग केलंय. झेल सुटला परंतु रनआउटच्या रूपामध्ये फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. जितू माळी रनआउटच्या रूपामध्ये परततोय. गॉन. नवीन फलंदाज मिस्टर साईनाथ. साईनाथ भोईर पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. विकासांनी चांगली गोलंदाजी करण्याचं काम केलंय, कारण पहिल्या चेंडूवरती झेल असता परंतु तो सूर्य डोळ्यावरती आला त्याच कारणास्तव पाहिलं तर झेल सुटला. परंतु दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये जितू माहिले सारखा फलंदाजाला बाद केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन कास. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर लेग कटरचा वापर केला होता. स्टंपच्या वरून चेंडू हाताळला त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज विकास बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि पाहतोय आपण काय झेल घेतलाय. फर्स्ट स्लिप मध्ये अप्रतिम झेल घेतलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुटला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलाय. आनंद आनंद पोरी लाव तू कंगवा फनी पोरी तुला सासर मिळालंय कुणी पोरी लाव तू कंगवा फनी पोरी तुला सासर मिळालंय कुणी. थँक्यू डीजे. हे दोन्ही संघ जय अंबे डोंगरीपाडा या टुर्नामेंट मध्ये सुद्धा आमने सामने होते. त्यावरती पाहिलं तर त्या सामन्यामध्ये बेबीवाडा संघाने बाजी मारली होती, परंतु आता तेच त्यांच्यावरती वरचढ करण्याचं काम नक्कीच करताना पाहतोय आपण. खूप अभ्यास करून आलेत आज वळवी ब्रदर्स, कारण मेन फलंदाज आपण पाहतील तर तंबूत पलटले आहेत बेबीवाडा संघाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आपल्या बाजूला वळाला. यस इट इज अ वाईड. एक अव्वांतर धावसंख्यात अव्वांतरच्या रूपामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पहिले तर चांगला फटका पाहतोय आपण मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय. आणि या 2 धावा, या 2 धावांची धावसंख्या जाऊन पुसते 20 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील
शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची प्रयत्न करतील फलंदाज अजित. यावेळेस पाहिलं तर नॉकटॉक बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. या शेवटच्या चेंडूवरती आलाय पुन्हा एकदा चौकार. षटक संपलेलं दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. गल्यात गंठन हातात कंगन उन्हामधी कसा चमचम कर. गल्यात गंठन हातात कंगन उन्हामधी कसा चमचम कर. तू चालताना पैसे चमचम कर. तुला भेटायला पुरी फार मन मन कर. तू चालताना पैसे चमचम कर. तुला भेटायला पुरी फार मन मन कर. ओशा आहेस तू हँडसम नको घेऊ टेन्शन आवडली पोरं मला तुझी ती फॅशन. ओशा आहेस तू हँडसम नको घेऊ टेन्शन आवडली पोरं मला तुझी ती फॅशन. उद्या मिला ये मला तू नदी जवळ. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती ध्रुव बीज यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन कारण धावसंख्या पाहिलं तर 24 या आकड्यावर जाऊन थांबलाय. आता कुठेतरी धावसंख्येचा वेग थोडासा वाढलेला पाहतोय आपण टायगर स्पोर्ट्स बीबीवाड संघाचा. कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत, तितकेच ताकदवर आहेत दोन्ही संघ पाहतील तर. ध्रुव यांचा पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर ऑन साइडला फटका सजवलाय. 1 धाव नक्की मिळालाय परंतु 1च धावावरती समाधान मानलं गेले या चेंडूवरती. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन ध्रुव अजित साठी. यावेळेस पाहिलं तर उलटा चेंडू होता, हाताळला होता, बीमरचा वापर केला होता आणि पाहिलं तर चेंडू गेलाय लॉक स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नो प्लस 4 5 धावा. थँक्यू डीजे. आता पाहतील आपण उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. सामना करते अजित. यावेळेस पहिला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आपल्या बाजूला वळत. यस इट इज अ वाईट. यस थर्ड अंपायरचा कॉल केलाय, वाईट साठी रेफर केलाय. बघूया आपण ऑन स्क्रीन जाऊया. आता ऑन स्क्रीन मध्ये पाहतील आपण आता हा चेंडू वाईट आहे का नाही. यस इट इज अ वाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पुढे सरकते ती. (31) 31 या आकड्यावरती अजून सुद्धा फ्रीडचा चेंडू. सामना करतील अजित. पुन्हा एकदा बीमर हाताळलाय. यावेळेस पुन्हा एकदा दंडित केलाय पंचांनी आणि पाहतोय तर या नो बॉल वरती पुन्हा एकदा 2 धावा आल्यात आणि आता बॉलर कॅन्सल करण्यात येतोय. लगातार 2 चेंडू बीमर हाताळले. याच कारणास्तव पाहिलं तर गोलंदाज बदली करण्यात येईल आणि नवीन गोलंदाज आता बॉलिंग मार्क वरती येईल फ्रीडचा चेंडू हाताळण्यासाठी. चला गोलंदाज चेंज झालाय. ज्ञानेश्वर येतोय. 5 चेंडू हाताळले. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. खोलगट टप्प्याचे चेंडू. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय आणि फ्रीडचा चेंडू होती पुन्हा एकदा पाहतो तर एकही धाव नाही आली. धावसंख्या जाऊन पोचते ते 34 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील पुन्हा एकदा पाहतोय आपण पंचांकडे दाद मागतायत. यस लेग बाईच्या रूपामध्ये एक चोटी धाव घेण्यात यश
आपण धावसंख्या पाहतो तर 36 धावा झाल्यात. तोच स्कोर मध्ये बदल करताना पाहता आपण 36 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल लॉंग लेग रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवून दिलाय प्रेम जाधव यांनी. षटकार. थँक्यू डीजे. पाहतो शॉर्ट पिच चेंडू आता पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. या षटकामध्ये आक्रमण करण्याचं काम केलंय प्रेम जाधव यांनी. अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहिलं चांगला फटका सजवलाय. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार येतोय. बॅक टू बॅक मोठे फटके येताना पाहतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचं काम केलं या षटकामध्ये. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. षटक संपलेलं आहे. पंच एक बॉल शेवटचा अजून बाकी असेल कारण 2 बिमर हाताळले होते. यस षटक संपलेलं आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 46 46 आहे आकड्यावरती. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क करते मिस्टर मुकेश वळवी. यावेळेस पहिला स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला सरळ लांब 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 खूपच लांब षटकांसाठी पाठवून दिलाय. 6 धावा. थँक्यू डीजे. स्वॅगनी स्वागत केलंय फलंदाज अजित माळी यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. स्लॉग वरचा षटक हाताळतोय मिस्टर मुकेश वळवी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आपला झेल घेताना पाहतोय आणि अजित यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. अजित बॅक टू डगआउट. D1 Jignesh. D1 Jignesh. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती मिस्टर कृष्णा तारवी यांना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर षटकारल्यानंतर
चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, चेंडूला सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. शतरक्षक होता तिकडे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक घेऊन 6 धावांसाठी चेंडू फरार झालाय. असं वाटतं झेल होता परंतु झेल काही पकडता आला नाही आणि चेंडू सरळ गेला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता. आता फटका चांगला खेळताना पाहतोय आपण मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा, या 2 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील आणि या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा लोअर फोल्ड चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव नक्की मिळाली. थोडंसं फंबल धावताना पाहतोय परंतु 1 आणि 1च धावावरती समाधान मानलं लागेल. 1च धावावरती रोखून ठेवलाय. चांगला बॅकअप करून थ्रो केला, त्याच कारणास्तव 1च धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 61 61 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडू गेलाय मिड विकेट रिझनच्या डोक्यावर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 या आकड्यावरती आणि 68 धावांचं एक भला मोठा डोंगर उभा केलाय टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा संघाने. कुठे जाऊ नका, थोड्या वेळात परत येऊ. पण डीजेला संधी देतो आणि त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये जोडतील आमच्या सोबत विजयजी भोये सर. ओव्हर टू यू डीजे. D1 Jignesh. हॅलो थँक्यू. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. राजेंद्र कोठवळे यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत असणार आहे. रवींद्र स्मृती जयश्का महोदय. चला 2 बॅटर.
तर 68 धावा बनवायचे. 68चं टार्गेट मात्र ठेवलं गेलंय. असं वाटलं होतं सुरुवातीला 40च्या आतमध्ये रोखलं जाईल, परंतु तिसरं षटक आपण पाहिलं ध्रुव विश करणं झाली चुकी. त्याच्यानंतर मिळालेला प्लॅटफॉर्म आपण पाहिला तर बॅटिंग लाईफ लाईनला एक ऊर्जा देणारा जरूर पाहायला मिळालं. त्याच्यानंतर निश्चित आपण पाहिलं तर मग प्रेम जाधवनं देखील लाजबाब बॅटिंग केली आहे. त्याच्यानंतर अजितनं देखील चांगली बॅटिंग केली. 68 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 2 बॅटर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दोन्ही गाड्या एकाच रुळावरती धावत असताना मात्र ट्रॅक या ठिकाणी चुकलं गेलं आणि निश्चितच पहिला धक्का बसलाय मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टीमला. देवा वल्वी इज आउट. पोरींचा नखरा पहा बहार पोरींचा नखरा षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हो चांगला फटका होता, परंतु लाजवाब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगला चेंडू अडवला गेला यावेळेस संतोष कुमच्या माध्यमातून. संतोष कुम एक आपण पाहिला तर जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका झेल 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 मात्र थोडासा कमी पडला या ठिकाणी संतोष कुम. एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. तर पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा घेण्याचा मनसुबा बनवला होता देवा वळवीने, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मात्र घाई करून बसला. त्या ठिकाणी 2 धावेचा कॉल त्याचा होता, परंतु विकास मात्र रोखला गेला आणि रनआउटच्या सुरूमध्ये त्याला देखील परतावं लागलं. थोडीशी अडचणीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर टीम सापडली गेली. मंगलमूर्ती स्पोर्ट नागाले टीम 68 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पावल पेच्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3. यावेळेस षटकातील पुढचा बॉल चांगला फटका आहे ऑफ साईडला. अजित त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा पायांवरती बॉल होता. अगदी त्याला खेचून मारल्याचं म्हणायला काही हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. आता मात्र शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या षटकातील. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज कोण असेल टायगर स्पोर्ट बिवपाडा टीम मध्ये तर तो आहे संतोष कुम. अनेकदा त्याने निश्चितच आपल्या संघाला मात्र चांगला खेळ करून अनेक विजय प्राप्त करून देखील दिलेत. षटकातील पुढचा बॉल चांगला फटका आहे ऑफ साईडला आणि निश्चितच ज्या ठिकाणी जेलच्या स्वरूपामध्ये विकासचा देखील खेळ समाप्त होतोय. दुसरा धक्का बसतोय मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टीमला. विकास वल्वी आउट. पोरींचा नखरा पहा बघा पोरांचा नखरा पहा बघा पोरांचा नखरा पहा बहार पोरींचा नखरा पहा बहार पोरींचा नखरा पहा बघा पोरांचा नखरा पहा बघा पोरांचा नखरा आनंद आनंद आता तो रुमाला केसात गजरा नाचायचा टाकून ना पोरांवर नजरा पहा बहार पोरींचा नखरा पहा बहार पोरींचा नखरा प्रेम जाधव येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरिता. न्यू बॅटर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये तर ज्ञानेश्वर वळवी हा बॅटर इन झाला.
चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 63. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट. तर अंपायरची मागणी या ठिकाणी घेतल्या. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. वाईट बॉल आहे आणि 1 बाउन्स देखील या ठिकाणी दिला जातो. पुन्हा जर अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी केली तर मग दंडात्मक कारवाई केली जाईल, कारण हायकोर्टाचे आदेश आपण पाहिले तर मग ओव्हर स्टेपचा नो. आता मात्र नो चेंडू हाताळलाय, म्हणजेच येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. आता मात्र मुक्त फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी निश्चितच गेम चेंज केला जाईल का? मुकेश वलवे आहे ऑन स्ट्राईक वरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता आला आहे शौकार. तर चौकार या ठिकाणी त्यांना आपण जरूर पाहिला. चौकाराच्या सायना धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग मुकेश वळवीच्या बॅट मधनं एक चांगला फटका फ्लिकचा पाहायला जरूर मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलं 11च्या घरामध्ये. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो काय घडलंय, तर मग फलंदाज यस तिसऱ्या अंपायरची या ठिकाणी मदत घेतली आहे स्क्वेअर लेगच्या पंचांनी. फलंदाज बाद आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर बाद झाला. न्यू बॅटर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजेच किरण आलाय. न्यू बॅटर किरण पडवळे. चांगला फटका आहे किरणचा देखील, परंतु एक धाव मात्र पूर्ण झाली है. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. बड़ा टोटल चेस करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. जिस तरह प्रेम ने लगाए थे, अजीत ने लगाए थे पहले इनिंग में, उसी तरह का खेल मैदान के अंदर करना पड़ेगा. मुकेश है और उसके साथ में किरण भी है. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जाते लॉंग लेगच्या दिशेने. कल्पेश कोठावले त्या ठिकाणी आहे, त्याच्याकडे झाली आहे मिस्टेक आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावांकरता चुकीला माफी नाहीये. तिकडे झाले चूक कल्पेश कोठावलेकडनं आणि मिळाले 4 धावा. प्रेमाचं फुलावर
षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला सॉरी ऑफ साइडला अजित आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे या ठिकाणी 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर टाइम फटका पाहायला मिळतोय साईनाथ भोईर आहेत गल्ली रिझनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 17 या कड्यावरती चेंडू फेकून झाले तर 6 म्हणजेच दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला धावफलकावरती 17 धावा आपण पाहतोय आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता रोहित सातवी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आपण पाहिली तर 49 धावा अजून सुद्धा बनवायचे 12 बॉल मध्ये मिशन इम्पॉसिबल आहे की मग पॉसिबल आहे हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिशन अजून पॉसिबल आहे असं मात्र सिद्ध करून दाखवलं या ठिकाणी फलंदाज किरण आणि ठोकलाय षटकार षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस आपण पाहिलं तर घुटना टेक और तमाशा देख असंच काहीतरी वेगळं करायचं होतं फ्लिकचा फटका खेळायचा होता परंतु आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन जे व्हायला हवं होतं ना ते झालं नाहीये एक सिंगल मात्र आली सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये अजून सुद्धा 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 42 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर जबरदस्त फटका सजवला गेलाय मुकेशच्या बॅट मधनं हा येतोय षटकार पायांना फॉलो करणारा हा बॉल होता ओळखलं स्टडी केलं आणि त्याच्यानंतर काय आपल्या मनगटाचा वापर या ठिकाणी केला आणि चेंडूला धार आला हा षटकार धन्यवाद डीजे रोहित 7वी वरती या ठिकाणी आक्रमण केलंय यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑन साइडला वाईट स्ट्रॉंग आर्म मध्ये आपण पाहिलं तर संतोष कोम त्या ठिकाणी आहे सुंदर क्षेत्ररक्षण परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धाव मात्र कंप्लीट झाल्यात 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर आता मात्र वेगानं वाढलं गेलं ते म्हणजेच 32 आकड्यावरती अजून सुद्धा 38 धावांची आवश्यकता आहे षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग 36 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी आणखी एक चौकार ठोकला धन्यवाद डीजे धन्यवाद आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 32 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असणार आहे कारण लक्ष आपण पाहिलं तर 38 आहे धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 36 7 बॉल 32 ची गरज मॅच बॉल आलेला आहे 7 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी 32 ची गरज रोहित 7वी वरती केलेलं आक्रमण मुकेश आणि किरण या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला 19 धावा खर्च केलेत रोहितनं देखील
यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक सुंदर फटका. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. आणखी एक आलाय शौकार मुकेशच्या बॅट मधनं. टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 28ची गरज आहे. परंतु प्रयत्न खूप चांगले केलेत. येस डीजे. मोगऱ्याचा गजरा केसा शोभतो. चापोरी कुछ बोंड बिजून लागले चापोरी कुछ बोंड. बंद कर रमेल तुझा तोंड हो तू बंद कर रमेल तुझा तोंड. भाऊ हालत माझी तुला कसे सांग ना रोजूची मनसे भांड. दारूची गलसन मरेल काय वाकडाच पाय पड कलवात जाय. कामी आलं काडीचा होत काही नाही घरातच बसून पोट भरत खाय. थँक्यू डीजे. थँक्यू. कृष्णा भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. त्यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मिळवलंय कृष्णाने देखील विकेट. फलंदाज किरण पडवले आउट. इष्टांच्या समोर पकडलं गेलं. धन्यवाद डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळवले पहिल्याच बॉल वरती कृष्णा भोईरनं. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय ध्रुव बीज. बॉलिंग मध्ये निश्चितच कमतरता पाहायला मिळाली परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. 5 बॉल जिंकण्यासाठी 28ची गरज आहे. आणि 28 धावा पूर्ण केल्या जातील का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर कृष्णा भोईर निश्चितच चांगली बॉलिंग करताना जरूर पाहायला मिळतोय. आमच्या सोबत मिताश भोईर आहेत आणि निश्चितच चांगले कमेंट करतात आपल्या पप्पासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. धन्यवाद डीजे. षटकार ध्रुव बीजच्या बॅट मधून आला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका झेलची संधी आणि यस फलंदाज ध्रुव बीज देखील आउट. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर ओव्हर फिश टाकला होता त्याच्यावरती आपण पाहिलं तर ध्रुव बीजनं मात्र षटकार खेचला होता. परंतु यावेळेस आपण पाहिला तर थोडासा बॉल मात्र मागे ठेवला. फटका मोठा फटका खेळण्यासाठी सहजपणे या ठिकाणी भाग पाडला गेला बॅटरला आणि निश्चितच त्याच्यामध्ये फसवलं गेलं. धन्यवाद डीजे.
फक्त औपचारिकता राहिली आता मात्र ह्या मॅच मध्ये चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा हवायत अजून सुद्धा 24. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट आलेत कृष्णा भोईरच्या. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय कृष्णा भोईर चेंडूच्या खाली. ओहो थोडासा मात्र लांब राहिला झेल पासनं, परंतु प्रयत्न खूप चांगले केले होते. एक सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 47-47 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र वेगवान होता, डॉट बॉल येईल. चांगली बॉलिंग कृष्णाची देखील पाहायला मिळाली. एक मोठा फटका जरूर आला होता त्याच्या ओव्हर मध्ये देखील, परंतु त्याच्यानंतर देखील त्याने कमबॅक या ठिकाणी दर्शवला. ज्या अनुषंगानं बॉलिंग परफॉर्मन्स त्याचा पुढच्या बॉल वरती राहिला. यावेळेस आपण पाहिलं तर अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम टायगर स्पोर्ट बिपळा संघानं हायडक टीम मंगलमूर्ती स्पोर्ट नागले वल्वी ब्रदर्स. आपण देखील अतिशय चांगला खेळ दर्शवलाय रवींद्र स्मृती चषकामध्ये. आपलं देखील खूप खूप आभार. चला आपण पुढच्या सामन्याच्या टॉस कडे जातोय. नेक्स्ट मॅच प्रो स्पोर्ट लाईन पाडा अँड